या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जी पेट परीक्षा, जी PhD प्रवेश परीक्षा म्हणून ओळखली जाते, त्या संदर्भातील अपडेट माहिती घेणार आहोत। ज्यामध्ये PhD प्रवेशात आता मराठा आरक्षण, विद्यापीठाकडून कारवाई, पेट परीक्षा मे महिन्यात। बघा, PhD प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा समावेश करण्याच्या वतीने किंवा त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवश्यक बदल करणार आहे। याबाबत विद्यापीठाच्या वतीने कारवाई सुरू असल्याचे PhD प्रवेशपूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट परीक्षा होणार आहे। म्हणजे जी पेट परीक्षा पुणे विद्यापीठांतर्गत होणार आहे ती एप्रिल महिन्यात जी होणार होती शेवटच्या आठवड्यात, ती मेच्या पहिल्या आठवड्यात होण्याचं देखील शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे, सांगितलेली आहे। त्याबरोबरच विद्यापीठाच्या अंतर्गत PhD करता यावी म्हणून पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी उत्सुक असतात। PhDच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच नेट राज्यस्तरीय पात्रता परीक्षालाही सेट मान्यता आहे। त्यामुळे या दोन्ही परीक्षेमध्ये आवश्यक गुण प्राप्त न झालेले विद्यार्थी पेटच्या माध्यमातून प्रवेशाला पसंती देत असतात। PhD प्रवेशासाठी असलेल्या स्पर्धा पाहता मराठा आरक्षणाची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे अधिकारी सांगतात। राज्य शासनाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच त्या संदर्भात अध्यादेशही प्रसिद्ध केला आहे। 26 फेब्रुवारीपासून या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे। त्यामुळे विद्यापीठाने PhD प्रवेशासाठी केंद्रनिहाय आरक्षण देण्यासाठी देखील तयारी सुरू झालेली आहे। याबाबत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध होईल। त्याबरोबरच मतदान आणि परीक्षा, PhD पूर्व परीक्षा ही जी पेट परीक्षा, उपलब्ध तारखा आणि मतदानाच्या तारखा यांचा मेळ घालताना विद्यापीठाला घालावा लागणार आहे। आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण देत मे महिन्यातील परीक्षा पार पाडणे विद्यापीठासमोर आव्हान असणार आहे। त्या दृष्टिकोनातून निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर विद्यापीठाला पेट परीक्षेची तारीख निश्चित करणे सोयीस्कर ठरणार आहे। तरी राज्य शासनाने सकल मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे PhD प्रवेश परीक्षेमध्ये त्याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे। त्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यात येत असून नियोजित वेळेपेक्षा फार तर आठवडाभर उशिराने पेट परीक्षा पार पडेल असं मत डॉक्टर पराग काळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जी आपली पेट परीक्षा एप्रिलमध्ये होणार होती ती आता मे महिन्यामध्ये पार पाडली जाणार आहे, मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये। आणि या महिन्यामध्ये म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होईल। जे विद्यार्थी पेट परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण ऑल एक्झाम कट्टा हे देखील गुगल प्ले स्टोअरवर ॲप आहे, त्यानंतर आपले ऑल एक्झाम कट्टा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्रामच्या लिंक आहे, टेलिग्राम ग्रुप असेल, त्यानंतरनं व्हॉट्सअप ग्रुप, त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा हे देखील प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन आहे, ते देखील डाउनलोड करून आमच्याशी तुम्ही जोडले जाऊ शकता। जेणेकरून एकाच प्लॅटफॉर्मवर आपणास सेट परीक्षा असेल, नेट परीक्षा असेल, त्यानंतरनं शिक्षक भरती परीक्षा असेल, त्याबरोबरच प्राध्यापक MPSC अंतर्गतची जी प्राध्यापक भरती सुरू आहे त्या संदर्भात देखील आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन आणि वेगवेगळे कोर्सेस आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी या सर्व परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ऑल एक्झाम कट्टा हे ॲप डाउनलोड करून तुम्हाला पेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून मदत होईल। शिक्षक भरती असेल, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत, त्यानंतर सेट नेट परीक्षा या पेपर 1 पेपर 2 सर्वच बाबत आपल्याला एकाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माहिती उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आपण नवीन असाल या चॅनलला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।